आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाईप 1B डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू फोर्सेस ॲट इट्स इंटरमिडिएट सेक्शन. म्हणजेच आतापर्यंत आपण टाईप 1A मध्ये काय पाहिलं तर एक बॉडी असायची आणि बॉडीच्या आउटर एजवरती टेन्साइल किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स असायचे. आता आपण टाईप 1B मध्ये काय पाहणार आहोत तर इंटरमिडिएट सेक्शनमध्ये जे काय फोर्स, म्हणजे आता इथं बघा ही बॉडी आहे, या बॉडीच्या आतल्या सेक्शनवरती काय फोर्स ॲक्ट होतात. ही युनिफॉर्म क्रॉस सेक्शनलची डायग्राम आहे, ही स्टेप्ड क्रॉस सेक्शनची डायग्राम आहे. तर असे काहीतरी सेक्शन आहे, सेक्शन नंबर 1 2 3 1 2 3. तर याच्या आतल्या सेक्शनवरती सुद्धा काय होत आहेत, टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह फोर्स काहीतरी ॲक्ट होत आहेत. या टाईपचे जर का आपल्याला न्यूमरिकल विचारले कसे सॉल्व्ह करायचे, त्यासाठी काय फॉर्म्युला लागतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनलची डायग्राम काय आहे. आपल्याला दोन टाईपचे न्यूमरिकल विचारतात. टाईप 1 युनिफॉर्म क्रॉस सेक्शनवरती विचारतात आणि टाईप 2 स्टेप क्रॉस सेक्शन यावरील न्यूमरिकल विचारतात. मग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन म्हणजेच काय असतं, युनिफॉर्म म्हणजे एकसारखा. जसं की आपल्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये आपल्याला युनिफॉर्म असतो, सर्वांचा युनिफॉर्म कसा असतो, एकसारखा असतो. तसंच ह्या बारचा सुद्धा जो काय क्रॉस सेक्शन आहे तो एकसारखा असतो. मग आता क्रॉस सेक्शन कोणकोणत्या टाईपचे आहेत आपल्याला, तर सर्क्युलर क्रॉस सेक्शन असतो, स्क्वेअर क्रॉस सेक्शनल असतो, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असतो. मग जर युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असेल तर सर्क्युलर जर का असेल तर संपूर्ण बॉडीचा काय असणार आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे. जर का स्क्वेअर क्रॉस सेक्शनल असेल तर संपूर्ण बॉडीचा काय असणार आहे, स्क्वेअर क्रॉस सेक्शनल असेल. रेक्टँगल क्रॉस सेक्शनल असेल तर संपूर्ण बॉडीचा रेक्टँगल क्रॉस सेक्शनल असणार. मग जर का क्रॉस सेक्शनल सेम असेल तर प्रत्येकाचा एरिया कसा येणार आहे, सेम येणार आहे. परंतु स्टेप क्रॉस सेक्शनमध्ये काय होणार बघा, ह्याचा एरिया वेगळा येणार, ह्याचा एरिया वेगळा येणार, ह्याचा एरिया वेगळा येणार. म्हणजे काय असणार आहे, स्टेप्ड म्हणजे वेगवेगळे क्रॉस सेक्शन असणार आहे. कदाचित इथं आपल्याला सर्क्युलर क्रॉस सेक्शन देतील, याचा रेक्टँगल देतील, याचा स्क्वेअर देतील, किंवा काय करतील सगळे सर्क्युलर क्रॉस सेक्शन देतील. हा सर्क्युलर, हा सर्क्युलर, हा सर्क्युलर. परंतु त्याचा डायमीटर कसा असणार आहे, हा जरा कमी असणार आहे, त्याच्यापेक्षा हा कमी आहे आणि या दोघांपेक्षा याचा जास्त असणार. म्हणजे स्टेप क्रॉस सेक्शनमध्ये काय होणार आहे, जे काय आपल्याला सेक्शन आहेत त्या सेक्शनचा एरिया डिफरंट येणार आहे. त्याचप्रमाणे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनमध्ये काय होणार, सर्व सेक्शनचा कसा होणार आहे, एरिया सेम येणार. जेवढा ह्याचा एरिया येणार तेवढाच याचा येणार, याचा देखील एरिया तेवढाच येणार आहे. ज्यावेळी आपण एरिया फाइंड आउट करतो तेव्हा लेंथचा आणि एरियाचा काहीही संबंध नसतो. म्हणजे बघा, सर्कलचा एरिया कसा काढतो आपण, पाय टी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. म्हणजे यात फक्त डायमीटर महत्वाचं असते, यात लेंथ कुठेही येत नाही. स्क्वेअरचा काढताना काय, ही बेस ए डेप्थ ए, म्हणजेच काय होणार ए स्क्वेअर, ए इंटू ए स्क्वेअर. यात कुठे लेंथ आली का, नाही. म्हणजे लेंथ लहान किंवा मोठे असेल तरी त्याचा एरियावर काही फरक पडत नाही. त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. एरिया म्हणजे काय असतो, ह्या साईडला जो क्रॉस सेक्शन असतो तो सर्क्युलर असेल, स्क्वेअर असेल किंवा रेक्टँगल असेल, त्यावरती आपला काय असतो, एरिया डिपेंड असतो. तर आता काय करूया, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन समजावून घेऊया आणि हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जो फॉर्म्युला लागतो तो आपण एकदा कसा येतोय तो पाहूया. तर बघा, आता प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपल्याला काय सांगतो, तर संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन हे केवढं असतं, तर इंडिव्हिज्युअल झालेल्या डिफॉर्मेशनच्या बेरजे एवढं असतं. म्हणजेच अल्जेब्रिक सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिफॉर्मेशन. म्हणजेच बघा, ही संपूर्ण बॉडी किती सेक्शनपासून बनलेलं आहे, सेक्शन नंबर 1, सेक्शन नंबर 2, सेक्शन नंबर 3. मग संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन आपण काय लिहिणार, चेंज इन लेंथ टोटल इज इक्वल्स टू चेंज इन लेंथ सेक्शन 1 प्लस चेंज इन लेंथ सेक्शन 2 प्लस चेंज इन लेंथ सेक्शन 3. म्हणजेच संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन हे वैयक्तिक झालेल्या बॉडीच्या डिफॉर्मेशनच्या बेरजे एवढं असतं. म्हणजेच काय होणार, पहिल्या सेक्शनचा जेवढा चेंज इन लेंथ आहे प्लस दुसऱ्या सेक्शनचा चेंज इन लेंथ प्लस तिसऱ्या सेक्शनचा चेंज इन लेंथ. सिमिलरली इथं सुद्धा सेक्शन नंबर 1, सेक्शन नंबर 2, सेक्शन नंबर 3 या इंडिव्हिज्युअल डिफॉर्मेशनच्या बेरजे एवढं काय असतं, टोटल बॉडीचं डिफॉर्मेशन असतं. मग बघा काय होणार, चेंज इन लेंथसाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, काय असतो, PL डिवायडेड बाय AE. टाईप 1A सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन यावरील न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे फॉर्म्युला लागतात ते फॉर्म्युला आपण व्हिडिओमध्ये एका पाहिलेले आहेत.
त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की चेंज इन लेनचा फॉर्म्युला काय असतो, PL डिवायडेड बाय AE. 1 प्लस PL डिवायडेड बाय AE दुसऱ्या सेक्शनचा प्लस PL डिवायडेड बाय AE तिसऱ्या सेक्शनचा. आता आपण या युनिफॉर्म क्रॉस सेक्शन किंवा स्टेप क्रॉस सेक्शनमध्ये 3 सेक्शन घेतलेत. काय काय गिवनमध्ये आपल्याला 2 सेक्शन असू शकतील किंवा 4 सेक्शन असू शकतील किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतील. मग त्याप्रमाणे इथं होणार. जर 2 दिले तर चेंज इन लेंथ सेक्शन 1 प्लस चेंज इन लेंथ सेक्शन 2. 4 दिले तर 1 2 3 4. म्हणजे जेवढे नंबर्स ऑफ सेक्शन आपल्याला दिले जातात तेवढ्याचे आपल्याला काय करावं लागते, ॲडिशन करावं लागते. आता सध्या या डायग्रामसाठी आपण पाहतोय या 3 सेक्शन असल्यामुळे आपण काय करतोय, 1 2 आणि 3 सेक्शनची काय करतोय, ॲडिशन करतोय. चेंज इन लेंथ टोटलसाठी लिहूया. ह्या केससाठी बघा, यामध्ये काय होणार, एरिया सेम असणार. जेवढा ह्याचा एरिया येणार तेवढाच ह्याचा एरिया येणार, ह्याचा सुद्धा तेवढाच एरिया येणार. म्हणजेच काय होणार, आपण यातनं एरिया बाहेर काढू शकतो. नेक्स्ट आता हा ई म्हणजे काय, यंग मॉड्युलस. यंग मॉड्युलस कशाच्या रिलेटेड असतं, आपल्याला जे गिवन मेटल असतं त्या गिवन मेटलची व्हॅल्यू काय असते, ई असते. मग जर हा सेक्शन आणि हा सेक्शन जर सेम मटेरियल असेल, म्हणजे स्टील किंवा कॉपर किंवा ॲल्युमिनियम असं कोणतंही आपल्याला मेटल दिलं असेल आणि तिन्ही सेक्शनचं मेटल जर सेम असेल तर ईला सुद्धा आपण काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो. म्हणजेच बघा, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनमध्ये एरिया सेम येणार. सर्क्युलर असेल तर होल बॉडीचा सर्क्युलर, स्क्वेअर असेल तर होल बॉडीचा स्क्वेअर, रेक्टँगल असेल तर होल बॉडीचा रेक्टँगल. त्यामुळे काय होणार, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनमध्ये एरिया सेम येणार. तिन्ही सेक्शनचं मटेरियल सेम असेल तर यंग मॉड्युलस सुद्धा सेम येणार. म्हणून आपण काय करणार, याला कॉमन करणार आहोत. यातून काय करणार, कॉमन एरिया कॉमन यंग मॉड्युलस बाहेर काढला. आतमध्ये राहिलं PL1 प्लस PL2 प्लस PL3. आता यातील फोर्स बघा, फोर्स आपले टेन्साईल आहेत का कॉम्प्रेसिव्ह आहेत यावरती प्लस ऑर मायनस डिपेंड असतं. मग बघा, ही कॉम्प्लिकेटेड डायग्राम आहे. याला आपण सिम्पल कसं करत असतो, सेक्शन 1 सेक्शन 2 सेक्शन 3ला आपण असं सेपरेट घेत असतो, 1 2 3. आणि इंडिव्हिज्युअल सेक्शनवरती कोणते फोर्स अप्लाय होत आहेत ते आपण देत असतो. आपल्याला ही गोष्ट न्यूमरिकल सॉल्व करताना चांगली लक्षात येईल. आपण तेव्हाच ती पाहणार आहोत की हे फोर्स कसे सॉल्व करायचे, म्हणजे टेन्साईल येणार का कॉम्प्रेसिव्ह येणार. न्यूमरिकल ज्यावेळी आपण स्टार्ट करणार आहोत तेव्हा आपण ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. सध्या फक्त माइंडमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की सेक्शनवरती एकतर टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला खिचणारे लोड आणि कॉम्प्रेसिव्ह म्हणजे आतल्या साईडला कॉम्प्रेस करणारे फोर्स. जर कॉम्प्रेसिव्ह असतील तर निगेटिव्ह साईन येतं आणि टेन्साईल फोर्स असतील तर काय येतं, पॉझिटिव्ह साईन येतं. मग फॉर्म्युल्यामध्ये इथं काय होणार, प्लस मायनस इथं सुद्धा प्लस मायनस. जर टेन्साईल फोर्स असेल तर काय होणार, प्लस येणार. कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल तर निगेटिव्ह येणार. दुसऱ्या सेक्शनसाठी बघा, कॉम्प्रेसिव्ह असेल तर मायनस येणार, जर टेन्साईल असतील तर प्लस येणार. तिसऱ्यासाठी बघा, कॉम्प्रेसिव्ह असेल तर निगेटिव्ह येणार, टेन्साईल असतील तर पॉझिटिव्ह येणार. म्हणून आपण इथं फॉर्म्युल्यात काय लिहितो, प्लस मायनस. आता हा फॉर्म्युला आपला कशासाठी तयार झाला, क्रॉस सेक्शनल एरिया अँड मटेरियल आर सेम. जर का क्रॉस सेक्शनल एरिया सेम असेल आणि दिलेलं मटेरियल सुद्धा सेम असेल तर त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, टोटल चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय AE ब्रॅकेटमध्ये प्लस ऑर मायनस PL1 प्लस ऑर मायनस PL2 प्लस ऑर मायनस PL3. जर आता इथं एरिया सेम आहे कारण काय, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल बॉडी. जर का स्टेप्ड क्रॉस सेक्शनल बॉडी असेल तर काय होणार, ह्याचा एरिया वेगळा येणार, ह्याचा वेगळा येणार आणि त्याचा वेगळा येणार. म्हणजे एरिया कॉमन काढायची गरज नाही. नेक्स्ट, जर याच्यासाठी मटेरियल आणि याच्यासाठी मटेरियल तिघांचं जर का सेम मटेरियल असेल तर आपण ई कॉमन काढू शकतो. जर का मटेरियल सेम नसेल तर काय करू शकतो, ॲज इट इज ठेवू शकतो. त्याचप्रमाणे फोर्स रिझॉल्युशन करणार आपण सेपरेट असं. त्यावरून पीची व्हॅल्यू टेन्साईल असेल तर पॉझिटिव्ह, कॉम्प्रेसिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्यायची. आणि लेंथ म्हणजे ऑलरेडी त्यांनी आपल्याला स्टेप बारची दिलेली असते.
या टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी आपला मेन फॉर्म्युला कोणता आहे? टोटल डिफॉर्मेशन ऑफ बॉडी इज इक्वल्स टू जेवढे काय सेक्शन आहेत त्यांची काय करायची ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन डिपेंडिंग ऑन तो टेन्साईल आहे का कॉम्प्रेसिव्ह आहे. तर टेन्साईल असेल तर प्लस, कॉम्प्रेसिव्ह असेल तर मायनस सिम्बॉल देऊन काय करायचे आपण कॅल्क्युलेट करायचं. हा जो मेन फॉर्म्युला आहे, या मेन फॉर्म्युल्याचा वापर करून आपण जो काय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन किंवा इंटरमिडिएट सेक्शनवरती जे फोर्स अप्लाय होतात त्याचे चेंज इन डिफॉर्मेशन कॅल्क्युलेट करणार आहोत. तर या व्हिडिओच्या रिलेटेड या फॉर्म्युलांबद्दल जर काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहते. पुन्हा भेटू यावरील न्यूमेरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.